येत्या 29 तारखेला मौनी अमावस्या आहे. तर ह्या दिवशी आपण काय करून भगवत कृपा प्राप्त करू शकतो आणि पुण्य फळ प्राप्त करू शकतो, हे आता आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात. आपल्यावरील कुठल्याही प्रकारचा पितृदोष निवारण करण्याकरता, पितृचे ऋण दूर करण्याकरता आपण ह्या दिवशी पितृतर्पण करू शकतो, पिंडदान करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला हे करता नाही आलं तर आपण एक कावळ्याला घास देऊ शकतो. कुठे जवळपास आपल्या जलाशय असेल तर तिकडे माशांना जाऊन थोडेफार कणक्याचे दाणे देऊ शकतो. या दिवशी आपण पूर्ण दिवस मौन राहून सुद्धाही उपवास केला जात असतो. त्याचप्रमाणे अमावस्याला गंगा स्नान करणे हे खूपच पुण्यकारक मानलेलं आहे. तर आता गंगा स्नान करायला सर्वांना काही जमणार नाही, तर आपण आपल्या जवळपासच्या कुठल्याही नदीमध्ये आपण जाऊन स्नान करू शकतो, किंवा आपल्या घरी गंगाजल असेल किंवा आपण एखादं कुठलेही जवळपासच्या नदीचं पाणी आपल्याला घेऊन आता आलं तर ते आपण सूर्योदय होण्याच्या आधी आपण स्नान करावे. आता ते स्नान करण्यापूर्वी आपण हा जो स्क्रीनवर दिसतो आहे तो मंत्र म्हणावा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु, असं म्हणून आपण स्नान करावे. म्हणजेच आपल्याला गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे हे महाकुंभाचे सुद्धा स्नान आहे, त्याचंसुद्धाही तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आपल्या जवळपासच्या कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन आपण सेवा करावी. त्याचप्रमाणे आपल्या जवळपासच्या गरजू लोकांना दानसुद्धाही करावं. धन्यवाद.